पोलीस प्रोटेक्शन असेल किंवा सगळ्यांचे आभार मानतो. आणि आज मला म्हणजे बळजुबरीने घराच्या बाहेर काढलेलं आहे. शेजारी घरामध्ये सगळं मटेरियल तसंच आहे. माझ्या 14-15 गाया मी आता सोडून जातोय. हे पोलीस प्रोटेक्शन असेल किंवा हे जे कोण असतील प्रशासकीय, यांनी आज बसून यांची जबाबदारी घ्यायची. उद्या काही जरी प्रॉब्लेम आला तरी मी त्यांना जबाबदारी त्यांच्यावर असल्यामुळं ती जबाबदारी त्यांनी स्वीकारायची. मी इथून आता कुठलं सामान येणार नाही, काय नाही. मी आता हाय असं घर सोडून चाललोय. जबरदस्ती केल्यामुळं मला कुठलाही पर्याय राहिलेला नाही आहे. मी आता चाललोय. लोक कशी पूर्वीची जी म्हण होती की बाबा आम्ही काय खिंडी खाली जायचं का, तर आता आम्ही आता या खिंडीच्या दिशेने आता रवाना होतोय. तर सगळ्यांना बाय बाय, टाटा. व्यवस्था म्हणण्यापेक्षा हेच माझं घर. आता हे आंब्याचं झाडच हेच माझं घर. गेले 6 दिवस आम्ही फक्त 2 दिवस तुमच्याकडे मुदत मागत होतो. तुम्ही 2 दिवस मला मुदत दिली नाही. गेले 6 दिवस झाले. इथं काय काम केलं तुम्ही? काय तुमचा हवे एवढा जोरात चालला होता तेव्हा तुम्ही एवढं डिसिजन घेऊन रात्रीची घर पाडली आमची. रात्री 8 वाजता घर पाडणं किती योग्य आहे? माझी लहान मुलं आहे, त्यांना मी जाऊन कुठं जाणार घेऊन त्यांना? ही पद्धत नाही ना शासनाची. पण एक अधिकारी म्हणतोय त्याची गावात 5 मजली बिल्डिंग आहे. त्या अधिकाऱ्याला माझं आव्हान आहे की त्यांनी ती माझ्या 5 मजली बिल्डिंगचा आहे ना आट दाखवावा. आणि दुसरे असे म्हणतायत की ह्यांना आम्ही सांगितलं होतं की तुम्ही एक अर्ज करा. त्या अर्ज केल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला पेमेंट देतो. डिसेंबर महिन्यामध्ये मी अर्ज केलेला आहे, त्याची पोचपावती माझ्याकडे आहे. त्यांनी खोटं कशाला बोलायला पाहिजे? खोटं बोलतायत, अत्यंत खोटं बोलतायत. आता 2 दिवसापूर्वी आपण सर्वांनी व्हिडिओ बघितला असेल की रेहे गावात एका शेतकऱ्याचं घर पाडण्यात आलं होतं. तर सध्या आम्ही तिथं आलेलो आहे. सध्या वातावरण एकदम पावसाचं ढगाळ वातावरण आहे. आपण त्या परिवार सोबत आहे. आपण त्यांना विचारूया. काका, तुमचं नाव काय? माझं नाव विलास रामचंद्र शिंदे, राहणार रे, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. काय नेमकं काय झालं होतं, तुम्ही एकदा व्यवस्थित सांगता का? हा, काय आलं हे फक्त रिंग रोड संदर्भात सांगू का जुनी हिस्ट्री सांगू? म्हणजे तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही व्यवस्थित सांगा. काय आलं, ह्या आमच्या वडिलांनी 1958-59 ही जमीन घेतली. पण पूर्वी 7/12 हा सरकारी आकारपड असल्यामुळे ते आम्हाला डॉक्युमेंट मारता नाही आलं. पण ज्या दिवशी आम्ही हे पेमेंट समोरच्या पार्टीला दिलं त्याच दिवशी ताबा त्यांनी आम्हाला दिला. त्यानंतर ते 26 पट रक्कम आम्ही पैसे दिल्याच्यानंतर ती 26 पट समोरच्या पार्टीनी शासनाकडे भरली, टेझरीमध्ये भरली. टेझरीमध्ये भरल्यानंतर 7/12 त्यांच्या नावाने झाला आणि ती शेवटी ती मैत झाली. मैत झाल्याच्या नंतर वारसानी दोन्ही तिन्ही मुलांची नावं फेरफारला आली. परंतु एकत्र कुटुंब मॅनेजर म्हणून 7/12वरती एकाच माणसाचं नाव आहे. आणि त्या एखाद्या माणसाच्या नावाकडनं आपण 1987 साली ते खरेदीगत मारलं. खरेदीगत घेतल्याच्या नंतर समोरचे जे कोण भाऊ होते त्यांनी त्याच्यावरती 7/12वरती आमचं ऑब्जेक्शन घेतलं 1987 साली. 1987 ते 91 पर्यंत काय आमचा 7/12 झाला नाही. पण समोरच्या व्यक्तींनी 4 लोक घेऊन गावातल्या की 1-2 रुपयाच्या स्टॅम्पवरती लिहून दिलं की संदर्भात एकत्र कुटुंब मॅनेजर आमचा भाऊ आहे. आमच्या एकत्र कुटुंबासाठी यांनी जमीन विकली हे मान्य व कबूल आहे. भविष्यात कुठल्याही प्रकारची तक्रार करण्या असा ते लेखी जबाब 2 रुपयाच्या स्टॅम्पवरती तलाट्यांना दिला. आणि तलाट्यांनी तो काय केला, मग आमचा तलाट्यांना दिल्याच्या नंतर त्यांनी आमचा 7/12 तयार केला 1991ला. त्याच्यानंतर तर आजपर्यंत काही नव्हतं. पण जसा रिंग रोड आला त्यांना कळलं की ह्या समोरच्या पार्टीला एवढे पैसे मिळत आहेत, म्हणून त्यांनी आता हे कारभार चालू केला. अच्छा, म्हणजे तुमचं केस चालू आहे? हा, केस चालू आहे कोर्टामध्ये. पण आता हे घर तुमचं हेच ते माझं घर. हा, हे घर आरसीसी होतं. हे सोमवारी पाडलं गेले. रात्री 8 वाजता चालू केलं, 10:30-11 वाजता त्यांनी ते पाडून टाकलं. त्याच्यानंतर मग इथं हा गायांचा गोठा होता. इथे एक जुनं दुसरं घर होतं आणि हा पोल्ट्री फार्म होता इथून तिथून. अच्छा. हे 18 तारखेला पाडलं गेलं. कुठलीही पूर्व सूचना न देता, कुठलं नोटीस न काढता ही त्यांनी त्याशी पाडून टाकलं. म्हणजे घर पाडण्याच्या आधी तुम्हाला नोटीस वगैरे काय नाही, अजिबात अजिबात नाही. काय एकदम आले आणि आल्याने चालू केलं, स्वतःच केली पाडायला. त्यांना घराचा मोबदला तुम्हाला काही नाही मिळालाच नाही. 1 रुपया एकही रुपया नाही मिळाला. अत्यंत ही चुकीची गोष्ट आहे की म्हणजे एखाद्या परिवाराला कुठलीही नोटीस न देता एकदमच त्यांचं घर पाडून त्यांना रस्त्यावर आणणं, याचा सरकारने कुठेतरी विचार करायला हवा. त्यांचं म्हणणं आहे की किमान तुम्हाला घराचे तरी मोबदला देऊन नंतर तुम्हाला पाडणी केली असतं तर चाललं असतं. म्हणजे बाकीच्या ज्या गोष्टीचं
काय केस चालू आहे तुम्ही सांगत होते. हा ती केस चालू आहे आता कोर्टामध्ये. जो केसचा निकाल जो लागेल तो आम्हाला मान्य राहील, त्याचा काय आम्हाला प्रॉब्लेम नाही. पण घर वगैरे जे पोल्ट्री वगैरे होते ते माझ्या होत्या, तर त्याच्यामुळे ते कोर्टाचं पेमेंट आम्हाला घराचं आणि पोल्ट्रीचं पेमेंट आम्हाला मिळालंच पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे किमान घराचं तरी तुम्हाला पेमेंट मिळाल्यानंतर तुम्ही घर पाडलं असतं तर चाललं चाललं असतं, असतं. काय प्रॉब्लेम होता. पण कुठलीही नोटीस न देता ते घर पाडले गेले. घर पाडलं गेलं. आणि आता वातावरण तर एवढं खतरनाक आहे सध्या. लगेच आत्ताच पाऊस झाला 5 मिनिटापूर्वी आणि तुम्ही बघू शकताय इथं राहतायत सध्या महागड. एक छोटंसं असं कागदाचं शेड मारून ते राहतायत आणि वाऱ्यामुळे हे फाटलेलं आहे पूर्ण. गायी पण एकदम बिकट कंडिशन मध्ये आहेत सध्या आणि परिवार पूर्ण असा उघड्यावर राहण्याची वेळ आलेली आहे. एवढं चांगलं स्वतःचं घर असताना कुठलीही नोटीस न देता आणि कुठलाही मोबदला न देता ते पाडल्यामुळं त्या परिवारावर हे संकट आलेलं आहे. तर सरकारकडून म्हणजे सध्या तुमची काय मागणी सध्या? सध्या आमची एकच मागणी राहील की आता सरकार जे अधिकारी वर्ग आहे ते पण चुकीची माहिती समोरच्यांना देत आहेत. कोण एक एक अधिकारी म्हणतोय त्याची गावात 5 मजली बिल्डिंग आहे. त्या अधिकाऱ्याला माझं आव्हान आहे की त्यांनी ती माझ्या 5 मजली बिल्डिंगचा आहे ना आठ दाखवावा. आणि दुसरे असे म्हणतायत की ह्यांना आम्ही सांगितलं होतं की तुम्ही एक अर्ज करा, त्या अर्ज केल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला पेमेंट देतो. डिसेंबर महिन्यामध्ये मी अर्ज केलेला आहे, त्याची पोचपावती माझ्याकडे आहे. त्यांनी खोटं कशाला बोलायला पाहिजे? खोटं बोलतायत, अत्यंत खोटं बोलतायत. तर तुम्ही सरकारी अधिकाऱ्याजवळ अर्ज दिला हो, होता. अर्ज दिलेला आहे. पण डिसेंबर महिन्यातच अर्ज केलेला आहे की घराचे आणि पोल्ट्रीचे मला पैसे मिळावे. बर, पण त्याच्यावर काही काही कारवाई नाही, काय नाही, काहीच नाही काय झालं. बरोबर आहे. जर त्याचा मोबदला तुम्हाला भेटलेला नाही हम्म. तर सरकारने विचार केला पाहिजे की घर पाडण्याच्या आधी किंवा तुमची कुठेतरी व्यवस्था तरी केली पाहिजे किंवा नोटीस तरी आधी तुम्हाला बरोबर. काहीतरी दिली दिली पाहिजे. पाहिजे. कुठलीही नोटीस न देता अचानकच असं येऊन सर्व गोष्टी करणं म्हणजे हे चुकीचं आहे. हो, रात्री 8 वाजता घर पाडणं किती योग्य आहे? माझी लहान मुलं आहे, त्यांना मी जाऊन कुठं जाणार घेऊन त्यांना मी? हं? ही पद्धत नाही ना शासनाची पण. सध्या तुम्ही कुठं कुठं राहताय हे काय? का नाही, समोर दिसतं इथंच राहतोय झाडाखाली. हेच माझं घरी आहे झाड. वातावरण तर आता पावसाचं झालेलं आहे ढगाळ, पण आता रात्रीची कंडिशन खूप बिकट राहणार आहे. पण आता रात्रीची काय व्यवस्था वगैरे झोपण्याची काय? आता व्यवस्था म्हणण्यापेक्षा हेच माझं घर आता. हे आंब्याचं झाडच हेच माझं घर. परिवार आहे पूर्ण. त्यांना एक मुलगा आहे, मुलगी आहे आणि त्या काकू आहेत. पण रात्रीची कंडिशन आता खूपच आता आम्ही अर्ध्या तासापूर्वी बघितलं इथे एक पाऊस झाला आणि त्या पावसामध्येच त्यांनी हे बांधलेलं हे शेड होते आपल्या कापडाचं, तेही फाटून गेलेलं आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर याच्यावर काहीतरी विचार करावा आणि कमीत कमी स्टार्टिंगला त्यांचा जो घराचा मोबदला आहे तो तरी लवकरात लवकर द्यावा. बाकीचं जे काही असेल त्यांचं केसचं प्रकरण ते सॉल्व्ह झाल्यानंतर तुम्हाला त्याची काय पुढचं हरकत नाही आपल्याला. हा कोणाच्या बाजूने निकाल लागेल त्याला ते पेमेंट मिळून जाईल. हा गेले 6 दिवस आम्ही फक्त 2 दिवस तुमच्याकडे मुदत मागवतो, तुम्ही 2 दिवस मला मुदत दिली नाही. गेले 6 दिवस झाले. इथं काय काम केलं तुम्ही? काय तुमचा हवा एवढा जोरात चालला होता? तेव्हा तुम्ही एवढं डिसिजन घेऊन रात्रीची घर पाडली आमची. बरोबर आहे. म्हणजे ज्या गोष्टीवर म्हणजे काय केस नाही काय नाही, असे घर यांचं पोल्ट्री फार्म आहे, कमीत कमी त्याचा तरी मोबदला सरकारने द्यायलाच पाहिजे ना. तो मोबदला दिल्यानंतर तुम्ही काय ते पुढचं ऍक्शन घ्या किंवा काय जे त्यांचं म्हणणं लिगली जे आहे ते तुम्ही करा. हम्म. पण घराचा ते मोबदला आधी दिल्यानंतरच तुम्ही हे काम करू शकता. बरोबर आहे ना. आता हे पाडायची गरज नव्हती ना. आमचा मोबदला आहे तुम्ही पाठवून टाका. बरोबर. हे चुकीच्या पद्धतीने काम सगळं झालंय. इथं सरकारने ह्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे की आता हे एक युट्यूबच्या माध्यमातून किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून समोर आलेलं आहे. पण असे अनेक शेतकरी असतील त्यांच्या सोबतही असे घटना घडलेली असेल. त्यामुळे सरकारने इथं लवकरात लवकर येऊन ह्या शेतकऱ्याला भेट देऊन यांचे काय काय अडचणी येतात, काय नेमकं काय मुद्दे आहेत हे जाणून घ्या आणि त्यांचा जो काय मोबदला आहे घराचा किंवा जे काही लिगली जी प्रोसेस आहे ते लवकरात लवकर पूर्ण करा. त्यांनी जो अर्ज दिलाय त्यांनी सांगतायत की अधिकाऱ्याकडे अर्ज दिलेला आहे. पण त्याच्यावरही काही कारवाई झालेली नाही. आता जवळजवळ 3 महिने झाले असतील. तुम्ही डिसेंबर मध्ये दिलाय ना? हो. 3 ते 4 महिने झालेत. त्याच्यावरही काही कारवाई नाही. पण त्याही गोष्टी कुठंतरी रखडत चालल्यामुळं हा परिवार
एका अडचणीत आहे, तर त्याच्यावर लवकरात लवकर विचार करून ते काम पूर्ण व्हावं असं त्यांची इच्छा आहे. ठीक आहे. धन्यवाद. हेच ते आहे पाडलेलं घर. सर्व सामान आणि सर्व गोष्टी अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत. या परिवाराने 2 दिवसाची मुदत मागितली होती की त्यांना हे सामान दुसरीकडे शिफ्ट करण्यासाठी किंवा गाईची व्यवस्था दुसरीकडे करण्यासाठी 2 दिवस द्या. पण हा प्रश्न पडतो की इतकी काय अर्जन्सी होती की त्यांचं घर पाडण्यात आलं आणि हा परिवार एक उघड्यावर आलेला आहे आता. रस्ता तर पूर्ण झालेला नव्हता. असं नव्हतं की सर्व रस्ता पूर्ण झालेला आहे आणि ह्यांचं घर मध्येच राहिलेलं आहे. 2 दिवस दिलं असते तर काय फरक पडणार होता? असं या परिवाराचा प्रश्न आहे. कारण की आता घर पाडून 6 ते 7 दिवस उलटून गेलेले आहेत. काय काम रखडले असते असे किंवा काय फरक पडला असता त्यांना 2 दिवसाची मुदत दिली असती आणि त्यांना कुठंतरी या गायींचं किंवा त्यांच्या परिवाराचं नियोजन करता आलं असतं. झालेलं नुकसान भरून निघण्यासारखं नाहीये, पण सरकारने आता तरी कुठंतरी या परिवाराकडे लक्ष दिलं पाहिजे आणि यांच्या काय मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजे. विकास व्हायलाच पाहिजे. सरकार विकास करते त्याबद्दल कुठेही शंका नाही आणि त्याबद्दल विकास झाला तरच नागरिकांना सोयीसुविधा भेटणार आहेत. परंतु विकास होताना जनतेवर न्याय होतोय का? किंवा आता या शेतकऱ्यांनी त्यांना जमिनी दिलेल्या आहेत. रिंग रोड होण्यासाठी जमिनी दिलेल्या आहेत. त्यामध्ये कुठेही अडथळा आणलेला नाही. पण त्याचा मोबदला तरी त्यांना मिळतोय का? याच्याकडे सरकारने बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे. समोर दिसत आहे ते घरातील काही सामान आहे. बरचसं सामान तुटलेल्या कंडिशन मध्ये आहे. या परिवाराने 2 दिवसाची मुदत मागितली होती, पण काय अशी कंडिशन होती माहीत नाही की 2 दिवसाची सुद्धा मुदत त्यांना दिली गेली नाही. तर 2 दिवसाची मुदत दिली असती तर बरचसं सामान अ, व्यवस्थित कंडिशनमध्ये ते बाहेर काढू शकले असते आणि दुसरीकडे कुठंतरी शिफ्ट होऊ शकले असते. बऱ्याचशा गोष्टी आता तुटलेल्या आहेत. सरकारने याकडे कुठंतरी लक्ष दिलं पाहिजे आणि अ, या या परिवाराच्या प्रॉब्लेमवर काही ना काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे. राज्याचा विकास होत असताना त्या विकासाचा स्थानिक लोकांना काही त्रास होतोय का? किंवा एखादा रस्ता जाताना त्या शेतकऱ्याच्या ज्या आपण जमिनी घेतोय त्या शेतकऱ्यांच्या काय मागण्या आहेत किंवा त्यांना योग्य मोबदला भेटलाय का? या सर्व गोष्टीकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे. आता ही गोष्ट एकदा झालेली आहे, पण याची पुनरावृत्ती होऊ नये याकडेही सरकारने लक्ष दिले पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपलं याबद्दल काय मत आहे ते कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.